नमस्कार मंडळी, पुन्हा एका नवीन ॲडव्हेंचर सोबत आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। आज आपण भेट देणार आहोत देवलापार जवळ असलेल्या डोंगरताल या स्थळाला। नागपूर ते डोंगरताल हे अंतर 70 किलोमीटर आहे। डोंगरताल हे पेंच बफर झोन मध्ये वसलेले एक गाव आहे। डोंगर म्हणजे पहाड आणि ताल म्हणजे तलाव या दोन नावाचे मिश्रण करून या भागाला डोंगरताल असे नाव देण्यात आलेले आहे। डोंगरतालचे मुख्य आकर्षण म्हणजे बख्त बुलंदशाह यांचा ऐतिहासिक किल्ला, लाल दिवानशाह दर्गा, डोंगरताल तलाव आहे। या सर्व ठिकाणची भेट आज आपण घेणार आहोत। हिरव्यागार निसर्गातून वाट काढत आपण डोंगरताल येथे पोहोचलो। डोंगरताल येथे पोहोचताच मंदार दादांनी या भागाबद्दल व येथील मुख्य आकर्षणाबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली। गेट लगता है तो इट्स एक्चुअली चोर बावड़ी या बावड़ी, नीचे में स्टेप वेल वाला जो भी रहेगा उसको बावड़ी कहा जाता है। यहाँ की जो स्टेप वेल्स है ऐसा कहा जाता है कि वो जो सीताबर्डी का फोर्ट है, वाला जो ग्राउंड है उसके पीछे में जो फोर्ट लगा हुआ है वो फोर्ट के अंदर में वो उसके अंदर के टनल्स निकलते हैं। यहाँ के टनल्स जो है उसका ओपनिंग की तरफ में नगरधन का जो फोर्ट है वहाँ पर भी निकलता है। हाँ, और यहाँ से नागपुर तक के भी फोर्ट है, पूरा टनल के अंदर से। अब तो हालांकि बंद हो गए, लेकिन कुछ जगहों पे ऐसे है आप कोर एरिया में जब जाते हो तो नॉन टूरिज्म एरिया, लेकिन वहाँ पे एक जगह जिसका नाम है रानी डोंग। रानी के लिए वहाँ पे एक पैलेस बना के रखा हुआ था और डोंग है छोटा सा पॉन्ड जैसा था जहाँ पे रानी के लिए नहाने के लिए और पूरा पैलेस बना के रखा था। दिल के ऊपर में बना हुआ है। वहाँ से अगर हम लोग टनल से निकलते हैं तो चोर बावड़ी दिखाते हैं और इधर में आपको लोहे की जो है इसकी आर्ट भी है वहाँ पर। पानी भी भरा रहता है तो ट्रेन पकड़ते हैं, पानी से भी पकड़ के आप निकल के सपोर्ट आपको मिलेगा वहाँ पे। छोटे नहीं है वहाँ पे उतने अंदर के इसमें कहीं मसाल भी नहीं मिलेगी क्योंकि ऑक्सीजन नहीं रहता है। आप लगाओगे तो आपका सर्वाइवल। अभी फिलहाल तो इस रोड का सेट बाहर का हिस्सा बाकी है। थोड़ा अच्छे तरीके से इसका ईंटों का कंस्ट्रक्शन अगर आप देखते हैं तो रिजेंबल्स भी कंस्ट्रक्शन सिमिलर टू वाकाटक ड्यूरेशन। मंसर का जो कैपिटल है वहाँ पर भी एक आर्कियोलॉजिकल साइट है विच इज़ ऑलमोस्ट 2000 ईयर ओल्ड। तो सेम और सिमिलर कंस्ट्रक्शन यहाँ पर दिखेगा आपको, लेकिन थोड़ा सा मुगल इन्फ्लुएंस आपकी इनके आर्किटेक्चर में आपको दिखेगा। साथ ही साथ अंदर में उस टाइम पे थोड़ा चाइनीज़ इन्फ्लुएंस भी था, तो क्लस्टरिंग का जो कंसेप्ट था वो यहाँ पर था। सिमिलर फोर्ट आप कभी माहौर की तरफ जब जाते हैं तो माहौर में एक देवी का मंदिर है, उसके सामने वाले इसके ऊपर में एक किला बना हुआ है, वो यादव राजाओं का किला था। मेजोरिटी जो फोर्ट यहाँ पर कैसे लिखे हैं आपको देखते हैं यादव राजाओं के थे। उसके ऊपर धीरे धीरे फिर गोंड राजा है, उसके बाद में फिर राजा है, ब्रिटिश है। हालांकि ब्रिटिशर्स कभी उन्होंने इसका इतना ज़्यादा इस्तेमाल नहीं किया, दे प्रिफर्ड मोर ऑफ द हिल स्टेशन। तो ऐसे जो एरियाज थे अब देखो कि इतना स्ट्रेटेजिकली बना हुआ है कि नीचे में हिल है और एक छोटा सा लेक बना के रखा हुआ है और इधर साइड में यहाँ तो गाँव बन गया, लेकिन यहाँ पहले जो था इट वॉज ऑल डेंस फॉरेस्ट। प्रोटेक्शन है यहाँ पे। अच्छा, अंदर आप जब जाके देखोगे तो एक जनरली अगर एनिमी आ जाता है तो उसमें जहर लग जाए अंदर वाले पानी आप आराम से इसको देखिए, आप डिसाइड करिए कि ऊपर किसको चलना है। और जो एक बार काउंटर के ऊपर जो आ रहा है वापस आने और आपको दिख रहा है तो एक संपूर्ण माहिती लक्षपूर्ण ऐकून
आपण आधी डोंगरताल किल्ल्याला एक्सप्लोर करायला निघालो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एक बावडी दिसते. अतिशय प्राचीन आणि सुंदर अशी ही बावडी आहे. या बावडीचे बांधकाम वाकाटक पद्धतीने आणि संपूर्ण विटाने केलेले आहे. बावडीच्या आत उतरण्यासाठी दगडाने कोरलेल्या पायऱ्या आहे. या बावडीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यातील पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य नव्हते. पण जुन्या काळी या बावडीचा उपयोग येथील रहिवाशांसाठी पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी होत असे. बावडीपासून थोड्या अंतरावर किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. किल्ल्याच्या बाहेरील भिंती आजही चांगल्या अवस्थेत आहे. किल्ल्याचे बांधकाम मुघल व मराठा यांच्या संमिश्र पद्धतीने केलेले आहे. असे मानले जाते की या किल्ल्यामधून गुप्त भुयारी मार्ग होते, जे नागपूरच्या सीताबर्डी किल्ल्याला जाऊन मिळत होते. कालांतराने ते भुयारी मार्ग बंद झाले. अजून किल्ला पूर्णपणे तुटल्या अवस्थेत आहे. उरल्या आहेत त्या फक्त इतिहासाची साक्ष देणाऱ्या भिंती. किल्ल्याच्या मधोमध आपल्याला एक विहीर दिसते. कदाचित या विहिरीतून ते भुयारी मार्ग निघत असावे. किल्ला एक्सप्लोर करून आपण डोंगरताल ट्रेक करायला निघालो. सुमारे 10 ते 15 मिनिटाचा हा ट्रेक होता. ट्रेक पूर्ण केल्यावर आपल्याला वर एक मजार बघायला मिळते आणि वर पोहोचल्यावर संपूर्ण भागाचे सुंदर असे दृश्य बघायला मिळते. ते आनंददायी दृश्य बघण्यासाठी आपण आपल्या ट्रेकला सुरुवात केली. डोंगरताल हा परिसर पूर्णपणे जंगलांनी वेढलेला आहे. येथे अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी तसेच औषधी वनस्पती बघायला मिळते. लोकल व्यक्तीनुसार येथे वाघ आणि बिबट्या यासारख्या जंगली प्राणी आढळण्याची शक्यता असते. तरी आपण जर या परिसराला भेट देण्याचा विचार करत असणार तर योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. ट्रेकची सुरुवात होऊन थोडाच वेळ झाला होता की मंदार दादाने आपल्याला एक धक्कादायक माहिती सांगितली. ज्या परिसरात आपण ट्रेक करत होतो तिथे वाघाचा वावर असल्याची माहिती आणि पुरावे मंदार दादाने आपल्याला दाखवले. ही माहिती समोर येताच समोर ट्रेक करायचा की नाही हा प्रश्न पडला. मंदार दादावर विश्वास ठेवून सर्वांनी ट्रेक कंटिन्यू केला.
काही अंतर समोर गेल्यावर आपल्याला एक व्ह्यू पॉइंट दिसते, जिथून आपण या संपूर्ण परिसराचे सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळते. डोंगर रांगा आणि हिरवागार निसर्ग पाहून ट्रेक करून झालेली थकावट दूर झाली. या दृश्याचा आनंद घेऊन परत पुढे निघालो. तेच दगडांनी कोरलेल्या पायऱ्यावर आपले थकलेले सहकारी बसून दिसले. थोडे समोर गेल्यास आपल्याला एक मजार दिसते, ज्याच्या दर्शनासाठी अनेक लोक येथे येतात. हा संपूर्ण परिसर फायरवॉच साठी होता. आसपासच्या परिसरात आगीच्या घटनेवर येथून लक्ष दिले जात होते. हो, मस्त व्ह्यू आहे. या परिसराचा आनंद घेऊन आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. डोंगरताल आता आपण डोंगरताल तलावाला भेट देणार होतो. तलावाकडे जाताना आपल्याला लाल दिवाण शाह दर्गा दिसते. येथे अनेक भक्तगण दर्शनासाठी येतात. तलावाकडे जाणाऱ्या वाटेत अनेक प्रकारचे झाडे बघायला मिळते. तलावाजवळ पोहोचताच तेथील काही ग्रामीण लोक कमळाचे दांडे म्हणजेच कमलगट्टे विकत होते. त्याची भाजी करून आपण खाऊ शकतो. संपूर्ण तलाव हा कमळाच्या झाडांनी आणि फुलांनी भरलेला होता. त्यामुळे या तलावाची सुंदरता अजूनच वाढली होती. आपणही या सौंदर्याचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ आपण येथेच संपवूया. डोंगरताल बद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कळवा. आणि अशाच भन्नाट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया परत अशा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टाटा.